ओके. तुम्ही पोलीस म्हणा, मी पोलिसांचं सोपं उदाहरण द्यायचं झालं तर मी म्हणलं ना, आपण प्रत्येक गोष्ट आपण कदाचित गुंतवणुकीकडे मी नाही नेऊ शकणार. हं. पण लोकांचा जो अवेअरनेस वाढणं ही पहिली पायरी असते. हं. अवेअरनेस वाढला की मग गुंतवणुकीकडे येतात ते. राइट. आता G20 ची जे काही समिट्स चालू होते, त्याच्यात हं. पुण्यात मॅरियटला एक समिट होती आणि हं. मी गेले होते त्या दिवशी तिकडे. तर एक पोलीस हवालदार होते. हं. त्यांनी ओळखलं मला. मला म्हणले, "मॅडम हं. एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला." म्हणलं, हं. "काय?" ते म्हणले, "G20 चे हे एवढे साहेब लोकं आत बसून मीटिंग घेतात. आम्ही 8-8 तास बाहेर उभे असतो. हं. तर देशाला याचा काय फायदा होतो?" हं. हां. पण मी विचार केला, की एका हवालदाराला हा प्रश्न पडावा, की G20चा आणि भारताच्या अर्थव्यवस्थेचा काय संबंध आहे. संबंध आहे? हं. तर मी म्हणलं आय थिंक ह्याच्यातच मला जिंकल्यासारखं वाटलं, की चला निदान लोकांना एक विचार करायला तरी लावला. हं. सो तुम्ही असे पोलीस हवालदार म्हणा, मोठे-मोठे पोलीस म्हणजे काय मी रँक्स नाही सांगत, अशा-अशा लोकांचे भेटून येतात. कधी नुसते कॉल येतात, की मॅडम तुम्हाला फक्त हॅलो म्हणायचं, बाकी काही नाही, तुमच्यामुळे खूप शिकलो म्हणतात. हं. किंवा तुम्ही टीचर्स म्हणा, कालच परत येताना एका कॉलेजचे प्रिन्सिपल भेटले होते. ते म्हणले खूप शिकलो. डॉक्टर्स आहेत. हं. इथे ऑफिसमध्ये आपले एक आर्मी ऑफिसर आले होते. ग्रेट. आणि ते म्हणले, की त्यांचं कुठे साताऱ्याच्या जवळ ते म्हणले फक्त काहीतरी 80 उमऱ्यांचं गाव आहे फक्त. हं. आणि ते म्हणले, की आमच्या गावातल्या सर्व बायका जवळ-जवळ ते म्हणले तुमचं मराठी चॅनल जेव्हापासून तुम्ही सुरू केलं, हं. तेव्हापासून तुमचा चॅनल बघायला लागलाय आणि कोणी ₹500 ची एस-आय-पी सुरू केलेली आहे, कोणी ₹500 पी-पी-एफमध्ये गुंतवायला सुरू केलेलं आहे. आणि सास बहुची सीरियलच्या ऐवजी तुमच्या व्हिडिओज बघायला लागल्यात ह्याच्यातच आम्हाला खूप आनंद आहे. ग्रेट.